नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आदू त्याच्या खोलीत काहीतरी काम करत असतो. तेव्हाच इंदू त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते. तेव्हा आदू लगेचच नाश्ता करायला लागतो. यावर इंदू आदूकडे बघत म्हणते की घरातल्या सगळ्यांसोबत बसून खायचं सोडून इथे एकटाच खात बसलायस. यावर आदू म्हणतो की अगं मुद्दाम थोडीच ना करतोय, नवीन ऑर्डर मिळाली आहे ना, त्याच्या संदर्भात सगळा व्यवहार लिहित होतो आणि आता गणपतीसाठी काय ऑफर्स ठेवायच्या त्याच्याबद्दल पण विचार करत होतो. यावर इंदू म्हणते की अरे वा, हे अशा ऑफर्स ठेवून बिझनेस वाढवायचं तुला खूप जमतं. यावर आदू म्हणतो की अगं अर्ध्याहून जास्त आयडियाज तर तुझ्याकडूनच घेतो मी. आणि परत थांबत म्हणतो की आयडियावरून आठवलं, तो आईला गौराईसाठी कसं फटवलं गं. आता इंदू तेव्हा खूपच टेन्शनमध्ये येते आणि तिला आठवतं की ती कशी मोठ्या बाईंना म्हणत असते की येऊ द्या ना गौराईंना घरी, शकुंतला काकीच्या माहेरची आहे. यावर मोठ्या बाई इंदूला म्हणतात की समजा मी तुझी मर्जी राखली तर तू माझी मर्जी राखशील. यावर इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई तुम्ही फक्त बोला, झालंच म्हणून समजा तुमचं काम. यावर मोठ्या बाई इंदूला एक अट घालतात आणि म्हणतात की जर गौराई घरी आल्या तर विठूच्या वाडीत शाळा काढण्याचा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाकायचा. हे आठवून इकडे इंदूला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि आता ती विषय बदलत आदूला म्हणायला लागते की आदू खाताना बोलू नये रे. तेव्हा आदू म्हणतो की अगं खाताना ऐकू तर शकतो ना, सांग मला कसं पटवलं तो आईला. यावर इंदू मनातच म्हणते की आता कसं सांगू याला, असं म्हणून ती विचारात पडते. तेव्हा आदू इंदूकडे बघायला लागतो आणि म्हणतो की इंदू काही टेन्शन आहे का. तेव्हा इंदू म्हणायला लागते की नाही काहीच नाही. मात्र आदूला हे काही पटत नाही आणि तो इंदूला परत विचारायला लागतो की काहीतरी झालं आहे. यावर इंदू म्हणते की हो झालं आहे, तुला काय करायचं आहे ते आमच्या सासूसुनेचं सिक्रेट आहे, तुला नाही सांगणार आम्ही. तेव्हा आदू म्हणतो की बापरे सासूसुनेचं सिक्रेट, तुम्ही दोघी मिळून माझा गेम तर नाही ना करणार. यावर इंदू म्हणते की हो अरे करतोय आम्ही, पण तुला का सांगू, पटकन खा आणि जा दुकानावर, असं म्हणून आता इंदू तिथून निघून जाते. तर इकडे आदू विचारात पडतो की इंदूने कसं पटवलं असेल आईला, काय बोलली असेल ही. तर दुसरीकडे प्रेमनाथ आणि करिश्मा बोलत असतात. आता करिश्मा प्रेमनाथला विचारत असते की काय सांगता दाजी, खोटं बोलताय ना तुम्ही मोठ्या बाईंनी सगळ्यांसमोर. नाही नाही माझा तर विश्वास नाही बसत. तेव्हा आता प्रेमनाथ म्हणतो की आम्ही खोटं बोलतच नाही, सासूबाईंनी अशी गुगली टाकली की पाठराखीणबाईंची शाळा बंद. यावर करिश्मा म्हणते की पण दाजी इंदी येते अशी तशी नाही आहे. यावर आता प्रेमनाथ म्हणतो की कशीही असो पण आपल्या सासूबाई आता काही ऐकत नसतात कुणाचं. तितक्या तिथे मोठ्याबाई येतात. आता मोठ्याबाईंना बघून प्रेमनाथ पटकन घाबरून उभं राहतो. आता मोठ्याबाई करिश्मा आणि प्रेमनाथला त्यांच्या खोलीमध्ये बघून विचारायला लागतात की काय मीटिंग चालू आहे वाटतं इथे, मी चुकून तुमच्या खोलीमध्ये आले, असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. यावर आता प्रेमनाथ म्हणतो की काही हरकत नाही सासूबाई. तेव्हा मोठ्याबाई रागाने प्रेमनाथला म्हणायला लागतात की हरकत नाही, माझ्या खोलीमध्ये माझ्या अपरोक्ष काय बोलत होता, कसली मीटिंग सुरू होती इथे. यावर करिश्मा सांगायला लागते की मोठ्याबाई तुमच्याच गुगलीबद्दल बोलत होतो. काय डोक्यालिटी आहे हो तुमची मोठ्याबाई, कुठे क्लासेस केलेत का तुम्ही, कसं सुचतं हो तुम्हाला एवढं. हे ऐकून मोठ्याबाई जरा खुश होतात आणि म्हणायला लागतात की कारण करिश्मे मी डोक्याला डोकं समजते, फ्लॉवर पॉट नाही समजत, ते डोकं वापरते आणि चालवते, तुमच्यासारखं नाही आहे माझं. तेव्हा आता प्रेमनाथ हसायला लागतो. यावर करिश्मा प्रेमनाथला हळूच म्हणते की मला एकट्याला नाही ते बोलल्या, आपल्या दोघांना बोलत होत्या. यावर प्रेमनाथ म्हणतो की ते काही असो पण तुम्ही कमाल केली आहे सासूबाई, म्हणजे तुम्ही खूप महान आहात सासूबाई, असं म्हणतच प्रेमनाथ मोठ्याबाईंचं कौतुक करायला लागतो आणि परत म्हणतो की पण एक सांगू का, पाठराखीणबाईंनी शाळेच्या बाबतीत एकदम धोबीपछाड केलं होतं तुम्हाला आणि त्या मोहितरावांची इज्जत काढून तुमचं करिअर पार बर्बाद करायला निघाल्या होत्या. आणि म्हणतो की सासूबाई तुमचे सगळे डाव मातीत मिसळत होते, विंजे सरकारांपुढे तुमची इमेज पार क्रश करून टाकली होती ने. तेव्हा मोठ्याबाई रागाने प्रेमनाथला म्हणतात की काय बोलताय तुम्ही, अजून एकदा बोला. तेव्हा प्रेमनाथ खूपच घाबरतो आणि म्हणायला लागतो की ते ना जरा एक काम आठवलं, जाऊन येतो लगेच, असं म्हणून आता तो तिथून पळ काढतो. आता मोठ्याबाई करिश्माला विचारायला लागतात की करिश्मा काय म्हणत होते ग तुझे दाजी. तेव्हा आता करिश्मा पण म्हणते की मला ना त्यांच्यापेक्षा मोठं काम आठवलं मोठ्याबाई, असं म्हणून तीसुद्धा आता तिथून कल्टी मारते. आता इकडे मोठ्याबाई खूपच वैतागलेल्या असतात आणि म्हणतात की एकही जण कामाचा नाही आहे, हे असले बिंडोक लोक माझ्या टीममध्ये आल्यावर कसं होणार आहे माझं काम. तर यानंतर आता सर्वजण बाप्पांची आरती करत असतात. आता आरती करून झाल्यावर सर्वजण बाप्पांना नमस्कार करतात
त्यानंतर व्यंकू महाराज आदूला म्हणायला लागतात की आदोक्षज यावर्षीचा आपल्या घरातील गणेशोत्सव अगदी लक्षात राहील असा झाला आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इंदू हा असा सुंदर केलेला आपल्या शाळेचा देखावा आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तू केलेले 1000 उकडीचे मोदक। यावर राया म्हणतो की 1000 नाही तर 2000 आणि एवढे मोदक तर मी पहिल्यांदा बघतोय आणि त्यांची चव तर एकच नंबर होती। यावर इंदू म्हणते की 50 तरी खाल्ले असतील तू राया। यावर राया म्हणतो की इंदू मामी असं खाल्लेले मोजू नये। आता शकुंतला म्हणते की बरं तुम्ही माझ्या माहेरच्या गौराईंचं इतकं कोड कौतुक केलं त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची खूप ऋणी आहे। आणि ती मोठ्या बाईंना सुद्धा म्हणते की मोठ्या बाई तुम्ही या सगळ्यांमध्ये मोठं मन दाखवून या सगळ्यात सहभागी झालात म्हणून तुमचंही आभार। तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अगं शकुंतले त्यात काय एवढं, आपण एका घरात राहतो ना, एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे ना। त्यात घरात मी मोठी, आता लहानांचे लाड तर पुरवावेच लागतील ना, ते मी पुरवले। तितक्यात आता तिथे विनोद सर येतात। आता व्यंकू महाराज विनोद सरांना म्हणतात की अहो विनोद सर थोडा उशीर केलात यायला, जरा आधी आला असता तर गणपती बाप्पांची आरतीसुद्धा मिळाली असती। तेव्हा विनोद सर म्हणतात की अहो दर्शन मिळालं हे काही कमी आहे का, असं म्हणत आता ते बाप्पांचं दर्शन घेतात। आता यानंतर व्यंकू महाराज विनोद सरांना विचारायला लागतात की बोला विनोद सर कसं काय येणं केलं। तेव्हा विनोद सर सांगतात की अहो शाळा उभारण्यासाठी सरकारने जमीनही दिली आहे, आता शाळा उभारणीचं काम सुरू करायला हवं। तेव्हा आदू म्हणतो की हो विनोद सर अहो ती सतत प्रयत्न करते। तेव्हा विनोद सर म्हणतात की हो पण ती जमिनीवर पण दिसली पाहिजे ना। आणि इंदूला म्हणतात की इंदूताई आता भूमिपूजन झालं आहे, आता शाळा उभारणीचं काम कधी सुरू करायचं। आता गावकऱ्यांचा विरोधही मावळला आहे ना, विठुरायाची मूर्ती देखील सापडली त्या जागी। तेव्हा मोठ्या बाई खूप रागाने इंदूकडे बघायला लागतात, तर इंदूसुद्धा मोठ्या बाईंकडे बघत असते। आता इंदू थोडीशी अडखळतच म्हणायला लागते की हो आणि विठुरायामुळेच गावकऱ्यांचा विरोध मावळला आहे। तेव्हा आदू म्हणतो की सर आम्ही आता लवकरात लवकर काम सुरू करण्याविषयी मीटिंग घेऊ। आणि तो इंदूला विचारतो की हो ना इंदू। तेव्हा इंदू नाईलाजाने हो म्हणते आणि परत मोठ्या बाईंकडे बघायला लागते। आता विनोद सर इंदूला शुभेच्छा देऊन तिथून निघून जातात। यानंतर व्यंकू महाराज इंदूला म्हणायला लागतात की इंदू बघितलं ना की गणपती बाप्पांची सुद्धा हीच इच्छा आहे की लवकरात लवकर विठूच्या वाडीमध्ये शाळा सुरू व्हावी। मोठ्या बाई मात्र खूपच रागाने इंदूकडे बघत असतात, तर इंदू मात्र खाली मान घालून उभी असते। तर दुसरीकडे श्रीकला शाळेत जाण्यासाठी निघालेली असते। तेव्हाच पाठीमागून गोपाळ बाईकवर येतो आणि श्रीकलाच्या समोर येऊन तिला अडवतो। तेव्हा श्रीकला रागाने विचारायला लागते की कोण आहात तुम्ही। यावर गोपाळ म्हणतो की ओळखलं नाही का तुम्ही। यावर श्रीकला विचारते की आपण भेटलोय का याआधी। तेव्हा गोपाळ आता त्याचा हेल्मेट काढतो आणि विचारायला लागतो की आता ओळखलं का। यावर आता लगेचच श्रीकला म्हणायला लागते की ओ म्हणजे तुम्ही ते। तेव्हा गोपाळ सांगतो की डॉक्टर गोपाळ दिग्रजकर। तेव्हा श्रीकला म्हणते की हो बरोबर डॉक्टर गोपाळ, एकदा पाहिलेले चेहरे मी कधीच विसरत नाही। तेव्हा गोपाळ म्हणतो की आणि मी सुद्धा एकदा ट्रीट केलेल्या पेशंटला कधीच विसरत नाही। आणि तो विचारतो की मीरा कशी आहे। यावर श्रीकला सांगते की मीरा आता नुसती उड्या मारत फिरते आणि म्हणते की बरं मी येऊ का, मला जरा उशीर होतोय। तेव्हा गोपाळ म्हणतो की कुठे निघालीस आणि तो लगेचच थांबतो आणि म्हणतो की म्हणजे तुला अरेतुरे केलं तर चालेल ना। यावर श्रीकला म्हणते की हो चालेल मला। यावर गोपाळ विचारतो की बरं मला माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे की कुठे निघालीस तू। तेव्हा श्रीकला सांगते की मी शाळेकडे। तेव्हा गोपाळ आश्चर्याने विचारतो की शाळा। यावर श्रीकला सांगते की व्यंकट महाराज दिग्रजकरांचं जे शेत आहे ना तिथे इंद्रायणीची शाळा भरते ना तिथे। तेव्हा गोपाळ म्हणतो की जर तुझी हरकत नसेल तर मी तुला सोडतो शाळेपर्यंत। यावर श्रीकला थोडीशी शांत होते। यावर गोपाळ म्हणतो की घाबरू नको, पाडणार नाही आहे तुला। तेव्हा श्रीकला हसायला लागते। आता गोपाळ म्हणतो की बस ना आमचं शेत आहे, सोडतो तुला मी, असं म्हणत आता गोपाळ श्रीकलाला बाईकवर घेऊन शाळेकडे जायला निघतो। तर दुसरीकडे शकुंतला आणि व्यंकू महाराज बाप्पांना नैवेद्य दाखवत असतात। तेव्हा शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की अहो बाप्पांच्या नैवेद्याची ही जी बासुंदी आहे ना ती आज इंदूने केली आहे बरं का। यावर व्यंकू महाराज म्हणतात की अरे वा, आणि ते बाप्पांना हात जोडून म्हणतात की बाप्पा इंदूवर कृपा कर रे आणि तिचं स्वप्न पूर्ण कर। तितक्यात आता तिथे आपली इंदू येते आणि म्हणते की माझ्या एकटीचंच का, बाप्पा सगळ्यांची इच्छा पूर्ण करो। तेव्हा शकुंतला म्हणते की बाप्पांसाठी बासुंदी तू केलीस ना म्हणून तुझी आधी। तेव्हा आता इंदू हसते आणि म्हणते की शिकवल्याप्रमाणे केली। आता व्यंकू महाराज इंदूला आणि शकुंतलाला म्हणतात की कमाल आहे तुमच्या दोघींची, इथं जगात लोक एकमेकांचं श्रेय लाटण्यासाठी सतत झटत असतात आणि ते तुम्ही एकमेकांना देताय। वा, देव करो आणि अशी चांगली बुद्धी सगळ्यांना देव।
आणि ते इंदूला म्हणतात की इंदू, तू गणपती बाप्पांचं अगदी मनापासून करतेस, हे बघून खूप आनंद होतोय. तेव्हा शकुंतला म्हणते की खरं आहे, ही पुढची पिढी आपल्या परंपरेचा वारसा इतक्या छान पद्धतीने पुढे नेते, हे बघून खरंच बरं वाटतंय. आता शकुंतला आणि व्यंकू महाराज तिथून निघून जातात. तर इकडे आता इंदू गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभी राहते. तेव्हा तिथे मोठ्या बाई येतात आणि इंदूला म्हणतात की मला माहिती आहे तू देवासमोर काय मागते ते. तेव्हा इंदू मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई इंदू जवळ येतात आणि म्हणतात की माग, पण माझं वचन लक्षात ठेवा. आलं का लक्षात? आणि विचारायला लागतात की तो शिक्षणाधिकारी कशासाठी आलेला. तेव्हा इंदू म्हणते की मला कल्पना नाही आहे मोठ्या बाई. यावर मोठ्या बाई इंदूला म्हणतात की अशी कशी कल्पना नसते ग तुला न सांगता आला का तो. यावर इंदू म्हणते की अहो विश्वास ठेवा मोठ्या बाई, ते सहजच आले असतील. ते तालुक्याला आले की शाळेची विचारपूस करायला येत असतात, मी नाही बोलवलं आहे. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तो येऊ नाही तर जाऊ, मला काय करायचं आहे, पण मला मूर्खात काढण्याचा विचारसुद्धा करायचा नाही आहे आणि माझं वचनही मोडायचं नाही, नाहीतर होत्याचं नव्हतं करून टाके ना विठुरायाच्या मंदिरात. मग फक्त रडत बसण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय उरणार नाही, हे लक्षात ठेव. असं म्हणून आता मोठ्या बाई तिथून निघून जातात. इकडे इंदू मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. तर दुसरीकडे श्रीकला आता मुलांना शिकवत असते. तेव्हाच तिथे इंदू येते आणि श्रीकलाकडे बघायला लागते आणि इंदूला अचानक खूप अस्वस्थ वाटायला लागतं. तेव्हा इंदू मनातच म्हणते की हिला पाहिलं तरी माझ्या मनाची एवढी चलबिचल का होते. घरी आली तेव्हा अचानक पायात कळ गेली. पहिल्यांदा घरी आली तेव्हा ताप आला, डोकं दुखायला लागलं. आताही डोकं दुखतंय. का होतंय असं मला. तिने तर माझं काहीच वाईट केलेलं नाही आहे, माझं नुकसानही केलेलं नाही आहे, उलट माझी मदत करते, तरीसुद्धा हिच्या बाबतीत चांगली फिलिंग का येत नाही आहे मला. असं म्हणून ती श्रीकलाकडे खूप अस्वस्थ होऊन बघत असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की अदू इंदूला विचारत असतो की इंदू, अगं काय लपवतेस तू ज्या शाळेसाठी स्वतःच्या जीवाचं रान केलं त्या शाळेचा विषयसुद्धा काढत नाही आहेस तू अशी गप्प बसणार असशील ना आणि काहीच सांगणार नसशील ना, तर मी सुद्धा तुझ्याशी काहीच बोलणार नाही आहे. असं म्हणून अदू रागानेच तिथून निघून जातो. तर दुसरीकडे मोठ्या बाई करिश्माला म्हणत असतात की काही झालं ना तरी शाळा होणार नाही. त्या शाळेपायी व्यंकट भाऊजींनी माझा अपमान केला आहे ना, आता तर नाहीच होणार. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.